कुरहिणशेट्टी समाज विकास पॅनलचा दणदणीत विजय झालाय। श्रीमद कुरहिणशेट्टी नीलकंठेश्वर ज्ञाती संस्थेचे विश्वस्त मंडळ 2026 ते 31 साठी रविवारी 28 मार्च 2026 रोजी निवडणूक पार पडली। समाजश्रेष्ठींनी प्रयत्न करून सुद्धा निवडणूक बिनविरोध झाली नाही। या निवडणुकीत कुरहिणशेट्टी समाज विकास पॅनल व शंख परिवार असे दोन पॅनल आमने सामने होते। या अटीतटीच्या निवडणुकीत कुरहिणशेट्टी समाज विकास पॅनलचे सर्व 15 उमेदवार बहुमताने निवडून आले। शंख परिवार पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला। विजय समाज विकास पॅनलच्या विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते याप्रमाणे: बालाजी रवींद्र मुटकिरी 711, बालाजी सायप्पा यज्जा 700, चंद्रशेखर दत्तात्रय पोगुल 702, चंद्रशेखर रामदास कनकी 694, दीनानाथ विठ्ठल धोळम 684, हनुमंतू विठ्ठलराव मिठ्ठा 666, हिराचंद दत्तात्रय धोळम 674, केशव मधुकर गणपा 675, कृष्णहरी रामचंद्र मादगुंडी 678, महेश देवीदास बडगिरी 684, नागेश अंबाजी टंगसाळ 691, प्रसाद पुंडलिक बिच्चल 668, राजेंद्र सुदर्शन ध्यावरकोंडा 669, राजू बसलिंगप्पा कामूर्ती 649, रामचंद्र मोहन मुटकिरी 633 असे विजयी झालेले उमेदवार आहेत। तर पराभूत उमेदवार यांना पडलेली मते याप्रमाणे: अनिल दत्तात्रय धोळम 298, राजू सुभाष अडकी 235, श्रीनिवास शंकर बंदगी 291, शंकर नारायण बडगिरी 259, सुनील अनिल धोळम 230, सुमित राजेंद्र गडगी 248, वासुदेव सायन्ना अडकी 219। विकास पॅनलतर्फे विजय उमेदवारांचे अभिनंदन करून आणि सर्व समाज बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपली आशा अपेक्षा समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत परत एकदा आपल्या या आम्ही सूचित करतो। धन्यवाद। नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला सर्व समाज बांधवांनी भरघोस मतांनी निवडून दिले, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार मानतो। राज्यसभेच्या वतीनं पण एकच मी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल केली, निवडून दिलेले ही समाजाचा प्रथमचा मला पाचवच्या संगीताबद्दल समाजाचा ऋणी आहे। कारण आमचा जो मागील 10 वर्षापासून पारदर्शक व प्रामाणिकपणा आहे, कामाच्या जोरावर आम्हाला भरघोस मताने समाजाला निवडून दिलेला आहे। त्या धर्तीवर आम्ही पुढे आले, त्यापेक्षा आणखी जास्त जोराने काम करू असे आम्ही सर्व विश्वास